12 जानेवारी इतिहासाच्या पानावर कोरलेला एक तेजस्वी दिवस, ज्यांच्या संस्कारातून स्वातंत्र्य, समता आणि रयतेच्या कल्याणावर उभं राहिलेलं स्वराज्याचं महान स्वप्न साकार झालं. अशा स्वराज्य जननी, प्रेरणेचा अखंड स्रोत राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती. सिंदखेड राजा येथे पराक्रमी सरदार लखुजी जाधव यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. बालपणापासूनच अन्याय, जुलूम आणि स्त्री अत्याचारांविरुद्ध त्यांचं मन पेटलेलं होतं. डिसेंबर 1605 राजमाता जिजाऊंचा विवाह पराक्रमी सरदार शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. राजकारण, युद्ध आणि सत्ता संघर्षांच्या काळात त्या ठाम उभ्या राहिल्या. त्या केवळ सरदाराची पत्नी नव्हत्या, तर दूरदृष्टी असलेल्या रणरागिणी होत्या. शत्रूंच्या धोक्यामुळे जिजाऊ आणि मुलांना शिवनेरी किल्ल्यावर सुरक्षित ठेवण्यात आलं. 19 फेब्रुवारी 1630 याच शिवनेरीवर जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा. हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला दिशा देताना राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर स्वराज्य, धर्म आणि प्रजेप्रती कर्तव्याचे संस्कार रुजवले. त्यांच्या प्रेरणेतूनच वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी मराठा सैन्य उभं केलं. ही होती हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ. त्यांच्या विचारांमुळे स्वराज्य सत्ता नव्हे, तर न्याय, स्वाभिमान आणि जनतेसाठी उभं राहिलेलं एक राज्य ठरलं. स्वतः स्त्री असल्याने जिजाऊंना स्त्रियांची वेदना खोलवर उमगली. या संस्कारांमुळे स्वराज्यात स्त्री सन्मान हा राज्यधर्म ठरला. 17 जून 1674 राजमाता जिजाऊ यांचे निधन झाले. तोपर्यंत स्वराज्य उभं राहिलं होतं, राज्याभिषेक झाला होता आणि जिजाऊंचं स्वप्न साकार झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासाचं तेजस्वी पर्व आहेत, पण त्या पर्वाची मूळ प्रेरणा, मूळ विचार आणि मूळ संस्कार राजमाता जिजाऊ होत्या. ज्या मातेनं संस्कारातून स्वराज्य घडवलं, ज्यांच्या विचारांनी एक युग उभं राहिलं, अशा स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.